मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत। मालिका, सिनेमा आणि नाटक अशा तिन्ही माध्यमांतून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे। तर 7व्या मुलीची 7वी मुलगी या मालिकेमध्ये त्यांनी साकारलेली खलनायिकेची भूमिका प्रेक्षकांना आवडली होती। मात्र या भूमिकेमुळे त्यांना अतिशय खालच्या पातळीच्या ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला होता। नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ऐश्वर्या नारकर यांनी याबाबत एक शॉकिंग खुलासा केला। मी फार अपेक्षा ठेवत नाही, तुमच्या कामाचं कौतुक हे तुम्हाला रोज बघणारा प्रेक्षक करत असतो। मी 7व्या मुलीची 7वी मुलगी ही मालिका करत होते, त्यात मी खलनायिकी भूमिका साकारली होती। तेव्हा मला लोकांनी अक्षरशः शिव्या दिल्या आहेत। माझ्या सोशल मीडियावर खूप मेसेज होते, ही बाई मरत का नाही, यांचा अपघात होऊन ही मरायला हवी, यापेक्षा कितीतरी वाईट आणि खळबळजनक कमेंट्स करत लोकांनी मला सुनावलं आहे। मात्र हे देखील माझ्या कामाचं कौतुकच होतं, कारण त्यांना ती भूमिका खरी वाटत होती। त्यामुळे प्रेक्षकांकडून ही पोचपावती नेहमी मिळत राहते, त्यामुळे बाकीच्यांकडून ते मिळण्याची मी अपेक्षा करत नाही। मला खूप पुरस्कार मिळावे असंही मला कधी वाटत नाही, असे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं। आता अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत। आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेतून त्या स्टार प्रवाहावर पुनरागमन करत आहेत। येत्या 10 ऑगस्ट पासून सायंकाळी 6:30 वाजता आमच्या लाडक्या नाईकबाई ही मालिका स्टार प्रवाहावर सुरू होत आहे। तर ही नवी मालिका पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का? कमेंट करून नक्कीच सांगा। धन्यवाद।